मोर थांबते सेट करायचं आए रूप बादल
वाटतो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला सेवा करतो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला सेवा करतो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आनंदाच्या मायेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा आनंदाच्या मायेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा अवघा उमराचा अवघा दुःखाचे मागेला अवघा दुःखाचे मागेला अवघा दुःखाचे मागेला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला.
आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा, परिहार झाला बघा दुःखाचे मागेला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता गे उधमी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्या मोरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र हे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्म लिंगं भजे जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंची ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर,
सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनते वारंवार पवन सुत बिनते वारंवार शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेर भेटे रकुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय आपल्या जीवनातील शेवटच्या दिवसाला धन्यता देतात. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, बाबा हो, एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. नव्हे जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जावं लागणार आहे असं म्हटण्यापेक्षा एक आपल्याकडे एक जुनी म्हणच आहे बघा, ज्याचं बारसं झालंय त्याचं तिरस नक्की ठरलेलं आहे. त्यात कुणीही असो, राजा असो, रंग असो, फकीर असो, कुणीही असो, त्याला जावं लागणार. मी जास्त मोठ्यांची उदाहरणं सांगत नाही, शेवटचं उदाहरण सांगतो. ज्याच्या पोटी जगाच्या मालकाने जन्म घेतला राजा दशरथ, पण दशरथाला सुद्धा एकदा जावं लागलं. अहो, दशरथाला जावं लागलं, देवाच्या बापाला जावं लागलं, यात विशेष नाही, देवाला सुद्धा जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल येथे उपकार नाही आले उरो, इथं अवतार सुद्धा उरो राहत नाही, अवताराला सुद्धा जावं लागतं, पाठीमाग काहीच राहत नाही. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो दिवस माझ्यासाठी भला आहे. कसा भला आहे तर मी माझ्या माहेराला जाऊन पोचलो. माझ्या माहेराला गेल्यानंतर सगळी सुख दुःख माझी संपली. आता मी निवांत झालो. आता काही बोलायची माझी इच्छाच नाही. तुका मन निवाने गेली आता गेहुदनी. कशामुळं तर मी माझ्या माहेराला गेलो. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आज किम निमित्त कीर्तन सेवा आहे, तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं. मोहन सोपाना राऊत हे आपल्यातून गेले. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, पण महाराज प्रत्येकाला तर जावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग महाराज आपण आलोयच कशासाठी? प्रत्येकाला तर जावं लागणार आहे, मग आलोय कशासाठी? आलोय याच्या करता त्या आपली कीर्ती पाठीमागे राहावी. काही पाठीमागे राहावं. उत्तमाची बुरी कीर्ती मागे, उत्तमाची बुरी कीर्ती मागे, चालवली बरं का. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. पाठीमागे काही राहत नाही बघा. पाठीमागे जी आपली राहते ती कीर्ती राहते. अनेक साधू संतांचे, महाराज ज्ञानोबराय, तुकोबराय किती वर्षापूर्वी गेले. त्यांचा अवतार संपला तरीही त्यांची अजूनही कीर्ती
ज्या पद्धतीनं ज्ञानोबा तुकाराम भजन चालतं त्याच पद्धतीनं आजपर्यंत तेच भजन चालू आहे. भजनात बदल झालाय का हो? मोठे मोठे कीर्तनकार झाले, मोठे मोठे गायक झाले, त्यांनी भजन उलट केलं का? नाही. ज्ञानोबा तुकाराम असंच भजन केलं जाणार. याला अर्थ आणि याला प्रमाण एकच आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला जगतो जगमाल, राहिला जगतो जगमाली. तसं आज मोहन काका आपल्यातून गेले. मला शास्त्र असं सांगतं की या देहावरती एक वर्षानंतर जो शेवटचा विधी केला जातो, काही ठिकाणी त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात, काही ठिकाणी तिथं पुण्यस्मरणाचा दिवस म्हणतात. मोहन काकाच्या देहावरती आजचा शेवटचा विधी बर का, याच्या पुढे विधी करता येत नाहीये. मग तुम्ही वर्षानुवर्ष श्राद्ध घालू शकता किंवा पुण्यस्मरण घालू शकता, पुण्यतिथी घालू शकता, पण त्याच्या पुढचा विधी करता येत. कारण शास्त्राने जे आपण शास्त्राप्रमाणे चालणारी माणसं आहोत त्या पद्धतीने आजचा शेवटचा विधी, आजचा अभंगही त्याच करता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा आजचा दिवस शेवटचा दिवस. चला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सुंदर असं नियोजन राऊत परिवारांनी केलं. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण आकाश महाराज क्षीरसागर असतील, फार पूर्वीपासूनचे आमचे दोस्ते, जवळजवळ एक 15 ते 20 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. जसं पंढरपूरला शिक्षण संस्थेमध्ये होतो तेव्हापासून महाराजांना आम्ही एकत्र आहोत. महाराजांनी निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा राऊत परिवारांनी महाराजांना सांगितलं आणि तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग या ठिकाणी असं सुंदर असं गायक. महाराज तुमचं नाव? गोरे. गोरे महाराज इथलेच का? पलीकडल्या बर 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 पाहुणे आहेत का? बर बर. तुम्ही इथले? सुनील महाराज गाडी. वा छान छान. सगळी सुंदर भजनी मंडळी. आता खालच्या भागात जर गेला ना, म्हणजे बऱ्यापैकी गावं आहेत, पण काय काय गावामध्ये भजनी म्हटलं की कीर्तनाकारापेक्षा भजनी आणि पकवाजे मिळणं दुर्लभ. कीर्तनकार गावागाणीच एक झालाय, पण मला टाळ घेऊन उभा राहायला कोणाच्या कीर्तनामध्ये कोण तयार? जो तो म्हणे माझंच ऐका. ही कलीचा महिमान आहे. मी दुसरं तिसरं काय सांगत. मी फार मोठा असा कीर्तनकार नाही. मी संस्थेतला विद्यार्थी, थोडकच सांगणार. आपल्याकडे एकच तास उरलाय, त्या एका तासामध्ये सांगणार. माझ्या कीर्तनामध्ये विनोद होणार नाही आणि माझ्या कीर्तनामध्ये माझा वैयक्तिक असा नियम आहे, मी शास्त्र वाचणारा कीर्तनकार आहे. मी असा उगाच कोणाचं तरी ऐकून सांगितलेलं नाही. शास्त्र असं सांगतं, थोडासा आवाज चांगला दिला तर बरं होईल. हे शास्त्र सांगतं बरं. विठ्ठल विठ्ठल असो. शास्त्र असं सांगतं की या देहावरती विधी होत असताना ज्या वेळेस हा देह गेला आणि गेल्यानंतर पहिला विधी असतो तो कोणता? अंतविधी. दहन दिलं जातं. तो झाल्यानंतर 2 दिवसांनी कोणता विधी असतो? सावडण्याचा विधी. बरोबर तसंच आहे ना तुमच्याकडे पण? सावडण्याचा विधी झाल्यानंतर कोणता? 10वा. बरोबर, आमच्याकडेही त्याच पद्धतीने चालतं. 10व्याचा विधी केला जातो आणि 10व्याचा विधी झाल्यानंतर पुढचा विधी कोणता असतो? काही ठिकाणी 13वा असतो, काही ठिकाणी 12वा असतो आणि काही ठिकाणी त्याला दुसरं नाव आहे बघा, गोड दिवस, गोडवा. तुमच्याकडे पण म्हणतात ना?
हा म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात जास्त अंतर नाही, काही किलोमीटरचा आहे, जास्त नाही, लांबचा नाही जास्त. महाराज 13व्या दिवशी जो सण, जो विधी घातला जातो त्याला काही ठिकाणी 13वा म्हणतात, काही ठिकाणी 12वा म्हणतात आणि काही ठिकाणी गोड दिवस म्हणतात, गोडवा म्हणतात. महाराज गोडवा हा शब्द सहज टाकलाय असं नाही, त्याचं खरं नाव गोडवाच आहे. की 12-13 दिवस आपण जोडले, खरं नाव त्याचा गोडवाच आहे, गोड दिवस. हा गोड दिवस असताना का दिला असेल तुमच्या लक्षात आलंय का? बघा, ज्या वेळेस एखादा देह निघून जातो, निघून गेल्यानंतर रडायचं, कारण त्या देहाबद्दल जे असणार आपलं प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करायचं. त्याच्यानंतर सावडण्याचा विधी होतो, त्याही विधीला रडलं तरी शास्त्र त्याला मान्यता देतं. त्याच्यानंतर 10व्याचा विधी होतो, त्याही दिवशी त्या देहाबद्दल रडलं तर शास्त्र त्याला मान्यता देतं. पण ज्या वेळेस 13वा होतो, ज्या दिवस गोड दिवस होतो, गोड दिवस याचा अर्थ जे 13 दिवसाचा जो दुखवटा होता, जे 13 दिवसाचे जे सुतक होतं ते आजपासून संपलं. आता परत या देहावरती रडायचं नाही. अनेक कीर्तनकार आईंची कविता म्हणतात, बापाची कविता म्हणतात आणि श्रोते मंडळीला रडवतात. माफी मागून तुम्हाला सांगतो की एकदा गोड दिवस झाला, एकदा 13वा झाला की शास्त्र परत रडायला परमिशन देत नाही. चला पुढे. महाराज जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की तुकोबराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला. शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस हो? सांगेल का इथं मला? शेवटचा दिवस म्हणजे कोणता? 365वा दिवस, ते वर्षातला शेवटचा झाला. आपला शेवटचा दिवस विचारलाय ना. ज्या दिवशी आपण स्थिरवलो, हा देह सोडून दुसऱ्या देहामध्ये ज्या वेळेस आपल्याला जावं लागणार, त्या दिवशी या देहाचा शेवटचा दिवस. बरोबर? इथपर्यंत तर सगळ्यांना समजलं. शेवटचा दिवस म्हणजे आपला अंत, म्हणजे शेवटचा दिवस. आता बसलेल्यांना मला असा प्रश्न करायचा आहे, शेवटचा दिवस येण्याकरता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? थोडक्यात मी आता तुम्हाला जास्त भूतकाळात टाकत पडत नाही, तर तुम्ही म्हणाल ह्याला कोणी बोलावलंय. आपण जीवन जगत असताना 3 प्रकारे जीवन जगतो. किती प्रकारे? 3 प्रकारे. म्हणजे शेवट गोड कसा होतो याच्याबद्दल सांगतोय. 3 प्रकारे आपण जीवन जगत असतो. लहानपण, तारुण्यपण आणि शेवट म्हातारपण. बरोबर ना? आता बसलेल्यांना मला असा एक प्रश्न आहे, लहानपण चांगलं, तरुणपण चांगलं का म्हातारपण चांगलं? बाबांचं म्हणणं आहे लहानपण चांगलं. आकाश महाराज तुमचं काय म्हणणं आहे? बालपणच चांगलं आहे. अजून कुणाचं काय म्हणणं आहे का तरुणपण चांगलं आहे, म्हातारपण चांगलं आहे का? लहानपण चांगलं आहे, पण आमचे संत सांगतात म्हातारपण चांगलं आहे. काय सांगतात? तुम्ही म्हणाल महाराज उचालली जीवन लावले टाळायला, असं कुठं असतंय का? म्हातारपण सारखं वाईट आहे का? चला मी सविस्तर सांगतो, मी तुम्हाला जास्त भूतकाळात पाडणार नाही. असं चालत चालत चाललो होतो. कोणी म्हणे लहानपण चांगलं आहे, कोणी म्हणे तरुणपण चांगलं आहे, तर कोणी म्हणे म्हातारपण चांगलं आहे. चला म्हटलं ज्या प्रकारात जो आहे त्याला विचार. एका लहानपणाला बोलवलं, हे बावड्या इकडे ये रे. त्यांनी सांगितलं बोला महाराज काय अडचण? म्हणलं कसं काय, बरंच चाललंय ना? अरे म्हणतात सगळेजण म्हणतात बालपण चांगलं, बालपण चांगलं. आमचं गोरे महाराज सुद्धा म्हणतात बालपण चांगलं, चांगलंय कर बालपण. त्यांनी सांगितलं महाराज बालपण चांगलंय, पण मम्मीनं पप्पानी खायला पैसे नाही दिलं की बालपण चांगलं. शाळेत जायला तेवढं नाही सांगितलं की बालपण चांगलं. पुढे येऊन बसा, पाठीमागं ऊन येणार आहे, जागा आहे पुढं या. सरका पुढं थोडं थोडं. एकदाच असं बसा की पुन्हा 12 वाजता तर कोणी उठवलं नाही पाहिजे. सरका पुढं. विठ्ठल विठ्ठल. महाराज मी एक 10-12 वर्षापासून कीर्तन करतो, पण आजपर्यंत
कारण महाराज आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. 2-2.5 तास बसणं आपलं गुडघं दम काढत कसंही बसा, फक्त व्यवस्थित बसा, जेणेकरून आपल्याला कीर्तन श्रवण करता येईल. बरोबर? काय सांगत होतो मी? लहानपण चालू होतं. बरोबर आहे, असेच होते पाहिजे. त्या बाळाला विचारलं रे कसं काय? त्यांनी सांगितलं महाराज सगळं ठीक आहे, पण मम्मीनं पप्पानी खावला पैसे दिलं नाहीत की अवघड आहे. म्हणजे बालपण चांगलं आहे का? नाही चांगलं. चला एका तरुण पोराला विचारलं, बाळा हे दादा कसं काय चाललंय, बरं आहे ना? त्यांनी सांगितलं महाराज सगळं ठीक आहे, पण म्हातारीने 4-5 वर्ष केले ते रोज 4 वाजता उठवतय, धारा काढ, शान काढ, खाया टाक, नको नको झाले. म्हंटल कुठनं तरी बघावं, आलं लक्षात, कुठनं तरी बघावं तर ती बी जमून येईना. असं वाटतंय उगच तरुण पण झालो, बारका होतो ते बरं होतं. म्हणजे बालपण बी चांगलं नाही आणि तरुण पण बी चांगलं नाही. आता म्हातारपणाचं सांगतो तुम्हाला. असंच एका कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर समोरच एक बाबा आणले. बाबांना म्हणले, अरे बाबा कसं काय? बाबा म्हणले महाराज सगळं ठीक आहे, पोरगा मुंबईला कामाला आहे, गावात बंगला बांधलाय, 4 चाकी गाडी फिरायला आहे, 10-12 एकर शेती आहे, पाणी आहे, गुरं आहे, सगळं ठीक आहे, पण महाराज गुडघ तेवढं जमका. बरोबर ना? मग मला सांगा म्हातारपण चांगलं आहे का? नाही चांगलं. म्हणजे बालपणही चांगलं नाही, तारुण्यपणही चांगलं नाही आणि म्हातारपणही चांगलं नाही. पण महाराज या तिन्ही मध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणतं असेल तर ते म्हातारपण आहे. कसं आहे तर माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अंतकाळी भगवंताचं नामस्मरण आलं ना तर त्याच्या सुखाला पारावार नाही. महाराज अंतकाळ कधी येतो? कधी येतो अंतकाळ? बालपणात अंतकाळ येतो? नाही येत. तरुणपणात? आता कोरोना पासून कोण कधी जाईल सांगता येत. 20-20, 25-25 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक सारखा आजार यायला की जो 40-50 वय वर्षाच्या पुढच्या लोकांना येत होता. आता भरोसा राहिला नाही, कुणाचा भरोसा राहिला नाही. मी प्रत्येक कीर्तनातून सांगत असतो, बाबा हो आता तरी जागे व्हा. आता जागा रे बाहिनो जागा रे, आता जागा रे बाहिनो जागा, का चोर निजले दारुनी भागा. उठा जागे म्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्याने होईल काय? चुकवाव्यात महाराज जागा होणं गरज आहे. एक शिकून जाईल बघा. भगवंताने जर मला फोन केला आणि मला जर विचारलं ना, महाराज तुमची शेवटची इच्छा काय आहे? देवाचा फोन येतो बरं का मला, अधून मधून फोन येतो. कोणाचं काही काम असेल तर सांगत जा, मी सांगत जाईल देवाला. अधून मधून मला फोन येतो. देवाने एक दिवशी फोन केला, महाराज रिंग रिंग, तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला जर एखादी गोष्ट मी देतो म्हटलं तर तुम्हाला काय द्यावं वाटतंय? तर मी देवाला एकच सांगेन, देवा तुला द्यायचंच असेल ना तर एकच गोष्ट जी पाठीमागच्या 2 वर्षात ज्याने धुमाकूळ घातला होता ना त्याला परत येऊन देऊ नको. काय त्याचं नाव? कोरोना. चांगली घरं उठवली हो, हो मुलांना, लहान मुलांना अनाथ केलं हो.
मी नारदाच्या गादीवरती उभा आहे, खोटं सांगणार नाही. तुमची पाहुणे मंडळी असतील. 28 एप्रिल आकाश महाराज 28 एप्रिल दिवशी माझं कीर्तन होतं एका गावामध्ये. वर्षश्राद्धाची कीर्तन किती असावी. गावाचं नावही सांगून जातो. वेडणी म्हणून गाव आहे फलटण तालुक्यात. त्या गावामध्ये 28 एप्रिलला किती कीर्तने असावी एका दिवशी. गोरे महाराज भजनही केलं. किती कीर्तन असावी एका दिवशी 28 एप्रिलला. 35 कीर्तन एका गावात चालू होती. किती. देवाने जर विचारलं ना महाराज तुम्हाला काय पाहिजे, देवाला एकच सांगेल, देवा तो दिवस परत नको. नको रे नको. अरे घर शिल्लक नव्हतं. नवे नवे एखादं कुटुंब शिल्लक नव्हतं की त्या कुटुंबामध्ये सुतक नाही. आणि अशा कुटुंबामध्ये महाराज खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो मानसा आता तरी माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आणि तो दिवस म्हणजे तुकोबाराय सांगतात माझ्यासाठी भला आहे. तुकोबाराय तुम्ही म्हणता म्हातारपण चांगलं कशावरून. अहो म्हातारपणामध्ये तर शरीर थकतं महाराज. शरीर एक सांगू का तुम्हाला. संसार आणि अध्यात्म दोन प्रकारे आहे बघा. संसार आणि अध्यात्म. आणि हे जरी एखाद्याला म्हणत असेल ना की मी संसार करत करत अध्यात्म करतो, होऊ शकत नाहीये. हे संसार आणि अध्यात्म दोघं भावभाव आहेत. पण एवढा जे वाद आहे त्यांचा खूप मोठा वाद आहे. मी थोडक्यात जाऊन सांगतो. संसारामध्ये जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत तुम्ही कष्ट करताय, तोपर्यंत संसार म्हणणार या या द्या द्या द्या. पण ज्या दिवशी तुमचं शरीर थकतं ना, ज्या दिवशी तुमचं गुडघं काम देत नाहीत, तुम्हाला कोणतं कष्ट करता येत नाही, त्या दिवशी संसार म्हणतो आता तुमचा उपयोग नाही. लाद देऊन संसार बाहेर काढतो. सगळ्यांच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. पण महाराज अध्यात्माचं आहे. जोपर्यंत तुम्ही लहान आहात, जोपर्यंत तुमच्यात ताकद आहे ना, जोपर्यंत तुमचं वय कमी आहे, तोपर्यंत अध्यात्म तुम्हाला किंमत देत नाही. पण जसं जसं तुमचं वय वाढत जाईल ना, तशी तशी तुम्हाला किंमत देते या अध्यात्माचं. असो त्या पद्धतीने तुकोबाराय सांगतात माझा जो शेवट भला झाला तो दिवस माझा गोड झाला. कशा पद्धतीने बघा. म्हातारपणामध्ये तुकोबाराय तुम्ही सांगता की अंतकाळाला जर भगवंताचं नामस्मरण मुखाला आलं तर त्या सुखाला पारावार राहत नाही. पण ते कसं काय. सगळ्यांना माहिती असलेलं एक उदाहरण, छोटस उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक म्हातारे बाबा होते आणि त्यांना 2 मुलं होती. बाबांनी कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, सुंदर अशी प्रॉपर्टी जमा केली. पण प्रॉपर्टी नंतर विषय असा झाला की दोन्हीही मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लागले आणि दररोज भजन कीर्तन करू लागले. बाबांना ते आवडत नव्हतं. अरे इकडं संसार करायचा, भजन करून कुणाचं पोट भरणार आहे का. भरत टाळ कुठून कुणाचं पोट भरणार आहे. महाराज या टाळ आमच्यासारखं वाईट कुणालाच बोलत नसते. अहो साधा आम्ही गण जरी लावला ना, उभा गण, ते लोक आम्हाला काय म्हणते 2 एकर 2 गुंठ. शेजारच्या 2 पट्ट्या 2 एकर आणि मधलं 2 गुंठ. लोक काय म्हणतील सांगता येत नाही. पांढऱ्या कपड्याचे असे आम्ही 5-6 जण चाललो ना, तर एक जण म्हणला बघा आले बगळे. आता आम्ही बगळे का. काही नाही सांगतायत महाराज. लोक काहीही बोलतात. महाराज पकवाज हे वाजवण्याचं साधन आहे, पेटी हे वाजवण्याचं साधन आहे, विणा हे वाजवण्याचं साधन आहे. तसे टाळ काय करण्याचं साधन आहे. वाजवण्याचंच आहे का, कुठण्याच आहे का. वाजवण्याचं साधन आहे. एक लक्षात ठेवा. संत जरी म्हणले ना निंदकाचे घर असावे शेजारी, पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे. तुम्हाला नाही तुळशीची माळ घालता आली नका घालू. तुम्हाला नाही एकादशी धरता आली नका धरू. तुम्हाला नाही पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नका घेऊ. पण जे घेतात त्यांना नावं ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल.